1 ऑगस्टपासून आपल्या अनेक मागण्यांसाठी राज्यामधील विनाअनुदानित शिक्षकांचं मुंबई या ठिकाणी उपोषण सुरू आहे। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आता राज्यामधील सर्व ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत। सरकारनं आमच्या शिक्षकांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि आमचं शैक्षणिक नुकसान टाळावं यासाठी ते आक्रमक झाले आहेत। अकोले महाविद्यालयाचे गेट अडून घोषणाबाजी करत आपल्या तीव्र भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्यात। ऑगस्टपासून लेक्चर स्टॉप झालेले। आमचे टीचर्स टाइम टेबलच्या टीचर्स एवढेच एफर्ट्स घेतात, पण आमच्या टीचर्सला जे पेमेंट आहे ना ते खूप कमी। टीचर्सचा तर लॉस होतच होते, पण आमचा पण लॉस होतोय ना। आम्ही एवढं 5000 पे करतो, आम्हाला एवढे छान पर्सेंट असून गव्हर्नमेंटच्या कास्ट डिफरन्सेसमुळे आम्हाला ग्रँटेबलमध्ये ॲडमिशन पण भेटलेलं नाही। 56% वाले ग्रँटेबलमध्ये असून 81% वाले नॉन ग्रँटमध्ये 5000 पे करून पण आम्हाला जर असं एवढं प्रोव्हाइड नसेल होत तर मग आमच्या टीचर्सने स्ट्राईक केलंच पाहिजे आणि आम्ही आमच्या टीचर्सला फुल्ली सपोर्ट करणार आहे। टीचर्सचा लॉस होतोय, टीचर्सचं पेमेंट पण इन्क्रीज झालं पाहिजे। ग्रँटेबलचे टीचर्स जेवढे एफर्ट्स घेतात तेवढेच नॉन ग्रँटचे पण टीचर्स एफर्ट्स घेतात ना, मग एवढा डिफरन्स का बरं करते गव्हर्नमेंट? एफर्ट्स तेवढेच घेतात, टीचिंग तेच आहे। मग आमच्या टीचर्सला पण फुल राईट आहे की त्यांना पण ग्रँटेबलमध्ये पेमेंट जेवढं ते टीचर्सला भेटतं तेवढंच ह्या टीचर्सला पण भेटलं पाहिजे। जेवढं लवकर आमचे लेक्चर स्टार्ट होतील, आमच्या टीचर्सला जर जेवढं लवकर पेमेंट स्टार्ट होईल तितकंच गव्हर्नमेंटसाठी चांगलं आहे। नाहीतर आमचं जर फ्युचर जे आहे ना ते त्यांच्या हातात आहे। ब्राईट फ्युचर जर इंडियन गव्हर्नमेंटला हवं असेल ना तर आमची एज्युकेशनची सिस्टीम जी आहे ना ती चेंज करायला हवी। कास्ट डिफरन्सेसमुळे आम्हाला ॲडमिशनसुद्धा भेटत नाही आहे आणि आमच्या टीचर्सला सुद्धा खूप प्रॉब्लेम फेस करायला लागत आहे। नेमकं हे आंदोलन का सुरू झालं, याचे काय दूरगामी परिणाम होऊ शकतात आणि आज आम्ही काय अवस्थेत जीवन जगतो याचा पाढाच भावनिक होत काही शिक्षकांनी वाचला। विनाअनुदानित कृती समितीच्या वतीने आमच्या सर्व शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी किंवा त्या मागण्यांचा आणि जो शिक्षकांची विनाअनुदानित काम करणाऱ्या शिक्षकांची जी पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जी गळचिपी झाली त्या गळचिपीचा आवाज राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी विनाअनुदानित कृती समितीच्या वतीने मंगळवार 1 ऑगस्टपासून आझाद मैदानावर आमचे सर्व सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी हे उपोषणासाठी बसलेले आहेत। हे उपोषण बेमुदत उपोषण असेल, जोपर्यंत आमच्या मागण्यांची सरकार दखल घेत नाही व त्याच्यावर ठोस अशी कार्यवाही करत नाही तोपर्यंत हे बेमुदत आंदोलन उपस्थित चालू राहणार आहे। या बेमुदत आंदोलनामध्ये सर्व विनाअनुदानित महाविद्यालय, वाढीव तुकड्या हे सर्वपणे यांचं कामकाज ठप्प आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचंही शैक्षणिक नुकसान होत आहे, पण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान व्हावं असं आम्हा प्राध्यापकांना अजिबातही वाटत नाही। पण गेली 16 वर्षापासून आमचे सहकारी विना वेतन किंवा तुटपुंजा मानधनावर कामकाज करत आहेत। काही शिक्षक तर वेठबिगार आहेत, हॉटेलवर काम करणं, झाडू मारणे, फुटपाथवर भाजी विकणं इत्यादी सुद्धा कामे करतात। आपण आजपर्यंत येत्या 16 वर्षामध्ये बघितलं असेल तुम्ही न्यूज चॅनलवर। आमच्या मागण्या ह्या सर्व मान्य झाल्या पाहिजे व आम्हाला 100% अनुदान मिळालं पाहिजे। आमच्या ज्या मूल्यांकनास पात्र ज्या घोषित अघोषित शाळा आहे त्यांची यादी सरकारने लवकरात लवकर लावावी व त्यास लगेच आर्थिक तरतूद करावी व 100% पगार आम्हाला सुरू करावा। तर यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन विद्यार्थ्यांनी तहसीलदारांना दिलंय। सी न्यूज मराठीसाठी सुभाष खरबस सह राहुल वेताळ, अकोले।